घरचे सर्वच जण कारले कडू आहे म्हणून कारले न खाण्याचे बहाणे करतात का? मग एकदा अशा पद्धतीने कारलं नक्की बनवून बघा. कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी कारले स्वच्छ धुवून घेतले. आता कारल्याचे हलक्या हाताने थोडी थोडी साल काढून घेतली. त्यामुळे कारल्याला मसाला व्यवस्थित चिटकतो. नंतर कारल्याचे 2 तुकडे करून अशा प्रकारे कारल्याच्या बिया काढून घ्यायच्या. कारल्याच्या बिया ह्या अजिबात फेकून द्यायच्या नाही, कारण खरे पोषण तर कारल्याच्या बियातच असतं. कारल्याच्या सर्व बिया काढून झाल्या की कारल्यामध्ये थोडे थोडे मीठ भरून घ्यायचे. नंतर कारले 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचे. तुम्हाला वाफवून घ्यायचे नसेल तर तुम्ही उकळून देखील घेऊ शकता. कारले शिजेपर्यंत इकडे मसाल्याची तयारी करून घ्यायची. मसाल्यासाठी लागणार आहे 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशोप. नंतर थोडेसे तीळ, थोडे शेंगदाणे, थोडे अद्रक लसूण आणि थोडा गूळ आणि चिंच. गूळ आणि चिंचेने छान आंबट गोड चव येईल आणि थोडा किसलेला खोबरा. कढई तापली की थोडेसे तेल टाकायचे. तेल चांगले तापले की मग हळूहळू करत सगळे मसाले भाजून घ्यायचे. सर्वात पहिले शेंगदाणे टाकायचे, खोबरे टाकायचे आणि मग बारीक मसाले भाजायला घ्यायचे. मसाले व्यवस्थित भाजून झाले की त्यामध्ये अद्रक लसूण टाकून घ्यायचा आणि आपण ज्या कारल्याच्या बिया काढून ठेवल्या होत्या त्या बिया टाकून घ्यायच्या आणि छान व्यवस्थित भाजून घ्यायचं. मसाला सगळा भाजून झाला की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये चवीनुसार तिखट टाकायचे, थोडी हळद टाकायची, चवीसाठी मीठ टाकायचे आणि परत एकदा छान व्यवस्थित फिरवून घ्यायचे, जेणेकरून हळद ही कच्ची राहणार नाही. आता चिंच आणि गूळ टाकून घ्यायचा. मसाले टाकताना मी हिंग टाकायचं विसरले होते, त्यामुळे मी आता हिंग टाकून घेत आहे. आता मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. कधीकधी मी हा मसाला मुद्दामून जास्त करून ठेवते की जेणेकरून मला दुसऱ्या भाजीला देखील वापरता येईल. कारले देखील आता वाफवून थंड झालेले आहेत आणि आता यामध्ये मसाला भरून घ्यायचा. ही भाजी अजिबात कडू लागत नाही, त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि घरच्यांना सांगूच नका की ही कारल्याची भाजी आहे. त्यांना कळणार देखील नाही ही कारल्याची भाजी आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल तापल्यावर जिरे मोहरी टाकून घ्यायचे. थोडा कांदा टाकून घ्यायचा. कांदा मऊ झाला की मग टमाटे टाकायचे आणि मग बेसिक मसाले जसे की मिरची पावडर, हळदी आणि मीठ टाकून घ्यायचे. आता उरलेला मसाला टाकून घ्यायचा. मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये कपभर पाणी टाकायचे आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा. आता मसाला भरलेले कारले टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने फिरवून झाकण ठेवून एकदा 5 मिनटं शिजवून घ्यायचे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. भाजी आता तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. खायला तर एक नंबर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, अगदी खिचडीसोबत देखील खाऊ शकता. अशाच छान छान रेसिपीसाठी व्हिडिओ बघत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.